नमस्कार सर्वांना। तर इथे ना गवताचे भारे बनवत आहेत मशीनने। तर ट्रॅक्टर ऑलरेडी शेतामध्ये आहे आणि मी तिकडेच चाललेले आहे। तर बाहेरचं पाठीमागचं वातावरण बघू शकता किती छान आहे। तर व्हिडिओ स्किप नका करू, तर तुम्हाला बघायला गावणार आहे सगळं। आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला फॉलो नाही केलं ना, तर लवकर लवकर करून घ्या, कारण की केरळची माहिती माझ्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला एकदम मराठी कोल्हापूर भाषेमध्ये कळणार आहे। तर चला आपण जाऊ लवकर लवकर तिकडे। तर माझा मुलगा आहे माझ्यासोबत। तर खूप लांब नाही, दुकान आमचं इकडेच आहे आणि शेत लगेच बाजूलाच आहे। तर आमचं शेत नाही आहे। भरपूर जणांनी मला विचारलं होतं तुझं शेत आहे का, तर आमचं शेत नाही आहे, पण आहे भरपूर काकांचं आहे, म्हणजे आमच्या बाजूच्या लोकांचं आहे। तर आम्ही असंच तेच बघण्यासाठी जातो आणि तिथंच एन्जॉयमेंट करतो, आपलं शेत आहे तसं। चला लवकर लवकर। अरे ऑलरेडी ते भारे बनवून ठेवलेले आहेत। तर तुम्ही काय म्हणता मला सांगा। तर इकडे आम्ही मराठीमध्ये कोल्हापूरमध्ये आम्ही गवत म्हणतो, काही लोक पिंजर म्हणतात आणि इकडे याला काड म्हणतात। तर बघू शकता ट्रॅक्टर तिथे आहे, दिसतो का माहिती नाही। तर मी तिथे जाते आणि मग व्हिडिओ स्टार्ट करते। भारा तयार झाला की आपण म्हणून सोडून देतो, त्यांना ते बरोबर माहिती आहे। टेक्निक आहे, सगळेजण आता बांधून घेणार, सगळेजण तयारी करत आहेत तिकडे पण। तरी पूर्ण ना 10 तास आहे, तिकडेपर्यंत आहे, पूर्ण तिकडेपर्यंत आहे। ऑलरेडी सगळ्यांची झालं सांगू। ताई घेऊन जाते डोक्यावर भाऱ्याचे तयार होतात। आपल्याला जसे व्यवस्थित आपण ठेवू पण शकतो, एक भारा काढला तर पूर्ण म्हशीचे पोट भरू शकतो। तर किती घट्ट आणि टाईट आहे बघू शकता, ते छान वाटतंय भार, इतकं घट्ट गवत। तर हे भारे ना 200 रुपयाला जातात।
तर सगळे आपले आपले करून ठेवत आहे तयारी. तर सगळं होईल तसं ती ताई तिथे नेऊन ठेवते, म्हणजे ती विकणार, ठेवणार नाही. आणि तो दिसते का तिकडे कर्नाटक डोंगर आहे, किती छान आहे बघू शकता. तिकडे वातावरण किती छान आहे. पाऊस पडला होता त्यावेळेला भरपूर चिखल झाला होता. तर हे गवत ना सुकवून हे असं करून ठेवायचं लागतं बघा. इथं दाखवलं ना, हे असं करून ठेवल्यानंतर ट्रॅक्टर येऊन ते गोळा करतो. पण त्याच्या पाठीमागं एक माणूस थांबावं लागतं. समजा कुठेतरी चुकून गवत राहिलं तर ते परत आणि हे असं पट्टी करून द्यावी लागते. खूप सोपं काम होऊन गेलेलं आता सध्या मशीनमुळे. कारण की कामासाठी 10 लोक लागायची, तर आता फक्त 2 माणसांमध्ये काम होऊन जातं मशीन आल्यामुळे. तर केरळमध्ये ह्याचाच वापर आहे जास्त, पण लावण्यासाठी ह्याचा वापर नाही आहे. तर छान आहे ना, एकदम छान वातावरण. ते पिक्चरमध्ये ते दाखवतात ना, सेम तसेच आहेत, भारी बघू शकता. तर अशा प्रकारे मी शेतातून जाऊन आलेले आहे. तर गरम खूप होतं इकडे आता सध्या, कारण की जमिनीचं अर्धपोट फक्त भरलेलं आहे, त्याच्यामुळे गरमी ही वाढलेली आहे. पण तसं हवासुद्धा थंड भारी येते. ऊन असं लागत नाही, पण गरम होतं फक्त. डोक्यावरती ऊन नाही लागत, कारण की आबूळ आहे त्याच्यामुळे, आणि थंड वारा असतं त्याच्यामुळे लागत नाही. तर रस्ता तुम्ही बघू शकता. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.